समाज माध्यमाच्या माध्यमातून लोकांचं जीवन कसं उजळलं याची असंख्य उदाहरणं आपल्याला मिळतात आणि याच समाज माध्यमांच्या अतिरेकामुळे कित्येकाच्या आयुष्यात अडचणी आल्या, हेही तितकंच सत्य आहे. यातलंच एक उत्तम उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशातली मोनालिसा. प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यात ज्याप्रमाणे नागा साधू, अघोरी हे सगळेच चर्चेत आहेत, त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या या जगात व्हायरल झालेली तसंच आपल्या डोळ्यांच्या सौंदर्यामुळे रुद्राक्षांची माळ विकणारी एक सामान्य मुलगी चांगलीच चर्चेत आली. इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल यासारख्या सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल झाली. तिचं नाव मोनालिसा. मध्य प्रदेशातील मोनालिसा ही कुंभमेळ्यात रुद्राक्षांच्या स्फटिकांच्या माळा विकत होती. तिच्या अनोख्या बोलण्याच्या शैलीमुळे आणि तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे ती अनेकांसाठी आकर्षक ठरली. ती वाराणसी इथून रुद्राक्षांच्या माळा घेऊन ती विकत होती. या दरम्यान एका यूट्यूबरने तिचा व्हिडिओ केला आणि ती रातोरात व्हायरल झाली. मग तिचं सौंदर्य कॅमेऱ्यात टिपायला जनता इतकी आतुर झाली की रोज तिचे नवनवे व्हिडिओ अनेक सोशल मीडियातून यायला लागले. तिचे फोटो व्हायरल झाले. या सगळ्यांमुळे प्रचंड गर्दी झाली. ही गर्दी एवढी वाढली की तिच्या विक्रीवर त्याचा परिणाम झाला. आसपास असणाऱ्या साधू संतांनाही या गोष्टीचा ताप व्हायला लागला आणि त्यामुळे त्यांनी यावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली. शेवटी मोनालिसाला कुंभमेळ्यातून घरी जावं लागलं.